सभापती महोदय, भारतीय चित्रपट सृष्टी ही जगभरात सर्वात मोठी व प्रभावशाली माध्यमापैकी एक आहे। चित्रपट हे समाजावर मोठा प्रभाव टाकणारा एक माध्यम आहे। चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नसून ते समाजाच्या मनावर ठसवणारा एक प्रभावी माध्यम आहे। राज्यातील अनेक घटक, समाज किंवा विशिष्ट गटातील लोकांना जेव्हा भावना दुखवतात, एखाद्या सिनेमामुळे, एखाद्या पिक्चरमुळे जर त्यांच्या भावना दुखावल्या जातात, तेव्हा ते लोक चित्रपटाची तक्रार घेऊन किंवा चित्रपटावर बंदी प्रश्नाकडे या तुम्ही। हो, बंदी घालण्यात एक पार्श्वभूमी मांडून घेतो थोडं का मांडलं माहिती आहे त्यांना सगळे। ते किती वर्ष चळवळीत आहेत, त्यांना संपूर्णपणे अभ्यास आहे त्यांचा। चला, एक माझा हा जो प्रश्न लावण्याच्या मागे म्हणजे विचारण्याच्या मागे किंवा लक्ष देऊन लावण्याच्या मागचं एक कारण एका मिनिटात सांगतो की अनेक आपण जर चित्रपट बघितले, वेब सिरीज बघितले, तर याच्यामध्ये आपण जर विलन जर कोणी आहे किंवा यामध्ये जर कोणताही या देशामध्ये किंवा राज्यामध्ये कोणताही गुन्हा घडतो, कोणताही स्कॅम होतं, कोणतंही फ्रॉड होतं, कोणताही छोटा काही एखादं होतं, एखादं मर्डर होतं, तर त्याच्या मागे त्या पिक्चरमध्ये असं दाखवतात की एक राजकीय पुढारीच त्याच्या मागे आहे। आणि मोठ्या प्रमाणात तुम्ही जर पिक्चर बघणार, आज मी 50 पेक्षा अधिक असे सिनेमे आहेत की ज्यामध्ये राजकीय पुढारींनाच त्याचा सगळ्यात मेन विलन दाखवलेला आहे। त्यात रेड 2 असणार, आता नुसतं झालेली डिप्लोमॅट असणार, यूपी फाईल्स असणार, सिकंदर असणार किंवा अनेक अशा फाईल असणार। माझं डिप्लोमॅट मध्ये माझं त्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भातलं उत्तर माननीय मंत्र्यांनी या संदर्भातलं दिलं। भारतीय संविधानाच्या कलम 19(1)(a) नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत हक्क आहे। मात्र त्याच कलम 19(2) नुसार हे स्वातंत्र्य समाजाच्या सद्भावना, सुरक्षा आणि नैतिकतेसाठी योग्य बंधने करण्याकरता हा एक संविधानात एक तरतूद आहे। आणि निश्चितच राजकीय क्षेत्रात काम करत असताना कुठेतरी आपली या चित्रपटाच्या माध्यमातून आपली एका माणसाला आपल्याबद्दल बोट दाखवलं जातं, आपल्याबद्दल चुकीची धारणा युवकांमध्ये आणि सामान्य नागरिकांमध्ये तयार केली जाते, ही कुठेतरी बंद झाली पाहिजे। या विषयावर आपण लक्ष देऊन एखादी याच्यावर मॉनिटरिंग करण्याकरता, कारण आपण आपल्या उत्तरामध्ये दिलाय की हा राज्य शासनाचा भाग नाही, हा केंद्र सरकारचा विषय आहे। आणि आपण आपल्या उत्तरामध्ये नाटकाच्या संदर्भातलं दिलं, मला नाटकाच्या संदर्भातला विषय नाही, माझा चित्रपट आणि वेब सिरीजच्या संदर्भातला माझा प्रश्न आहे। माझा आपल्याला विनंती आहे की या संदर्भातला आपण आपल्या स्तरावरनं, शासनाच्या स्तरावरनं एखादी समिती गठीत करून याच्यावर मॉनिटरिंग करून एक त्या प्रकारचं काही बंधन आहे या सिनेमाला आणणार काय। दुसरं, माझं या माध्यमातून आशिषजींना विनंती आहे, मंत्री महोदयांना विनंती आहे की त्यांनी एक मीटिंग घेऊन या संदर्भात जे निर्देशक असतात, जे पिक्चर तयार करणारे असतात, या लोकांची एक मीटिंग घेऊन यांनाही समज देण्यात यावी, हे असं आपण करणार काय। धन्यवाद। सन्माननीय मंत्री महोदय, सभापती महोदय, सदर विषयावर मला योग्य आणि आवश्यक बोलण्याची संधी द्यावी। सभापती महोदय, सन्माननीय सदस्य प्रणय फुके साहेब यांनी एक अतिशय महत्त्वाचा विषय सदनासमोर मांडला आणि मग त्यांनी ज्या 3 अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केल्या, त्यामध्ये स्पेसिफिकली ते असं म्हणाले की या सगळ्या विषयावर मॉनिटरिंग करायला कुठली समिती आपण नेमणार का, नंबर 1। नंबर 2, या विषयावर असलेले निर्देशक असो, कलाकार असो, निर्माते असो, या सगळ्यांना समज असा शब्द त्यांनी वापरला, समज देण्यासाठी बैठक घेणार का, आणि नंबर 3, याच्यावर काही बंधन आणणार का। सभापती महोदय, अतिशय स्पष्ट सांगायचं झालं तर सन्माननीय सदस्य फुके साहेबांच्या प्रश्नाचा रोख आणि हेतू योग्य असला तरी राज्य शासन अशा कुठल्याही पद्धतीचं सेन्सॉर्ड, बंधन, मर्यादा कायद्याच्या बाहेरच्या आणण्याच्या विचारात नाही, नंबर 1। नंबर 2, ज्या पद्धतीने हा प्रश्न मांडला आणि तो विशेषतः राजकीय पुढाऱ्यांच्या बाबतीत मांडलाय आणि त्यांच्याबद्दल गैरसमज होऊ नये, भावना दुखवू नये, विलन हा शब्द त्यांनी वापरला। हे खरंच आहे की कोणालाच ठरवून विलन दाखवण्याची गरज नाही, राजकीय पुढाऱ्यांना तर बिलकुल नाही, पण ते कोणालाच नाही, कुठल्या स्त्रीला नाही, कुठल्या मुलाला नाही, त्या पात्रामध्ये काम करणाऱ्या
कुठल्याही अशा पात्राला विलन दाखवण्यासाठी सिनेमा निर्मिती होत असेल तर ती चुकीचीच आहे. आणि त्याच्याबद्दल पुढचा उद्देश त्यांनी असं मांडला की अभिव्यक्ती स्वातंत्र्य 19(1)(अ) आणि मग पुढचा दाखला दिला 19(1)(2). आणि त्यात जर समाज भावना दुखत असतील तर माननीय सभापती महोदय, आपल्यालाही अवगत आहे, सदस्यांनाही अवगत आहे, आपल्याकडे पूर्वी आपल्याला भारतीय दंड संहिता ज्याला म्हणायचो, ज्याला आता न्याय संहिता म्हणतो, त्या अंतर्गतमध्ये या व्यवस्था आहेत. हा दुसरं उत्तर आहे. तिसरं, थांबा, खाली बसा. चला भाऊ, आता चालले मंत्री बोलतायत. हा प्लीज. काय झालं? तुम्हाला दिसतायत ना चाची शेजार सगळ्यांना. हा माझ्या उत्तरावरच जर सेन्सॉर होणार असेल नाही, तुम्ही लक्ष ठेवा. तर आपण मला प्रोटेक्शन दिलं पाहिजे. हा, या. आणि त्यामुळे या सगळ्यावर समाज भावना दुखू नये, कोणाचाही अपमान होऊ नये, गैरसमज असंविधानिक होऊ नये. आणि म्हणून यासाठी अध्यक्ष सभापती महोदया, आपल्याला माहिती आहे की सिनेमॅटोग्राफ ऍक्ट 1952 याखाली सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन या अंतर्गत सर्टिफिकेशन होतं, जी केंद्र सरकारच्या कायद्याअंतर्गत व्यवस्था आहे. आणि केवळ आकडाच सांगायचं झाला तर या ठिकाणी मला मुद्दामून ज्याचा उल्लेख करावासा वाटतो की आपल्याकडे सर्व भाषा मिळून 2024-25 मध्ये एकूण सेन्सॉर झालेले चित्रपट 15,444 आहेत. आणि सभापती महोदया की यामध्ये जर तक्रार प्राप्त झाली, पुढारी असेल, कुठला पदावरचा असेल संविधानिक किंवा अन्य कुठल्याही पद्धतीने किंवा अन्य हिंसात्मक असेल, समाज भावना भडकवणारा असेल तर त्याला तक्रार करता येते आणि त्याच्यावर अपील सुद्धा होतं आणि एखादा सिनेमाचं सर्टिफिकेशन कॅन्सल सुद्धा होत असतं. हा सिनेमाचा भाग झाला. आणि म्हणून राजकीय पुढाऱ्यांच्या बाबतीमध्ये आपण जो प्रश्न उपस्थित केला आणि अपेक्षा व्यक्त केली की बाबा समाजामध्ये याच पद्धतीचा चित्र निर्माण केलं जातंय का, तर सभापती महोदय, मराठी व हिंदी सिनेमामध्ये राजकीय व्यक्ती, नेते, लोकप्रतिनिधी यांचे राजकारणाचे चित्र करण्याची परंपरा मोठी आहे आणि ती सकारात्मकपणे आणि नकारात्मकपणे आहे. तर आपल्याला असं म्हणता येणार नाही की केवळ नकारात्मकतेनेच सिनेमे बनतायत, असं आपल्याला म्हणता येणार नाही. पण नकारात्मक असतील तर त्याला CBFC सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन किंवा आपल्या न्यायसंहितेअंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार आहे. सभापती महोदय, खरं आहे तुम्ही जे मांडल्याबद्दल एक 70-80-90चं दशक होतं की ज्यामध्ये रांगडा, बेरकी राजकारणी असला दाखवला जायचा आणि त्यामध्ये तो स्थानिक राजकारणामध्ये स्त्री लंपटपणा असेल, गुन्हे असतील, ऐका ना प्रवीण भाऊ, तो या सगळ्या पद्धतीने हे रांगणा आणि बेरकी असं राजकारणी दाखवून त्या 70, 80 आणि 90च्या दशकामध्ये आपल्याला आठवत असेल, विशेषतः मराठी सिनेमात निळो फुले असेल, राजशेखर असेल. आता तत्कालीन परिस्थितीमध्ये ते बरोबर असेलही 70, 80, 90च्या दशकात, पण सिनेमा राजकारण्यांचा विषय चालला आणि त्यामुळे आपल्या मनावर ज्याचा प्रभाव आहे त्याचा उल्लेख मी केला पाहिजे असं नाही. मी प्रश्नातला रोग जो आहे त्याचा उल्लेख करतोय. आणि सभापती महोदया, मला हेही मान्य करायला लागेल की मधल्या काळामधली एक संस्कृती झाली ज्यामध्ये जे नकारात्मक आहे, जे अमंगल आहे, जो लोकविरोधी आहे, ते सगळं एका पक्षाची सिस्टीम आणि त्या अर्थाने ते दाखवलं जायचं आणि म्हणून त्याच्यातनं सुद्धा एक समज त्या काळामध्ये होत गेला. पण आपल्याला हे नाकारता येणार नाही. त्याचा उल्लेख आता अमोलजींनी केला की जब्बार पटेलांचा सिनेमा सिंहासन, की ज्या सिनेमामध्ये अंतर्गत राजकारणातल्या त्यावेळेला आपण म्हणू की बाबा लोकांना त्यातली जास्तीची माहिती व्हावी म्हणूनचे सिनेमे झाले. काही प्रत्यक्षदर्शी चित्रणाचे प्रसंग त्या सिंहासनामध्ये आपल्याला दिसतात. राजकारणावर प्रभावी भाष्य केलेत असे सिनेमे आपण पाहिलेत, ज्यामध्ये नामदार, मुख्यमंत्री गणपत गावडे, गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा, पुन्हा गोंधळ, पुन्हा मुजरा, नागरिक, रोंदळ, हे राजकारणावर प्रभावी स्पष्टता मांडणारे सुद्धा काही सिनेमा त्या ठिकाणी झाले. काही सिनेमा असे झाले की ज्यामध्ये राजकारणामध्ये दोन पक्ष वेगळे झाले आणि मग आता कोणता झेंडा घेऊ हाती,
मग झेंडा नावाने झाले. आता हा भाग वेगळा, परिस्थितीच्या माराने दोघे एकत्र आले. आता सिनेमाचं नाव काय होईल मला माहित नाही. कसा झेंडा घेऊ हाती असा सिनेमा होऊ शकतो. पण अशाही पद्धतीचे सिनेमे त्या ठिकाणी आले. काही नकारात्मक पण आले, पण ते काही अंशी खरी आणि ज्याला आपण म्हणू राजकीय सत्य व इतिहास जनतेसमोर मांडणारे आले. मग ज्यामध्ये आपण म्हणू की काश्मीर फाईल आहे, केरळा स्टोरी आहे, ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर आहे, इमर्जन्सी आहे, ताशकंद फाईल आहे. असे सिनेमे झाले की ज्यामध्ये सत्य किंवा राजकीय इतिहास दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला आणि लोकांनी त्यामध्ये सभापती महोदया दाद सुद्धा दिली, आपल्या लक्षात असेल. आणि सभापती महोदया काही ठिकाणी राजकीय नेत्यांची प्रतिमा सकारात्मक दाखवणारे असे सिनेमे आले. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की आपल्याला सरसकट असं विधान करणं आणि त्याच्यावर निर्णय करणं याची चर्चा करावी लागेल. म्हणून आजचा दिवस माझा हा 2013चा सिनेमा आहे. तो एक मुख्यमंत्री एका वृद्ध कलाकाराला त्याला लागणारी सरकारी योजनेतून घर मिळवून देणं याच्यावर आधारित सकारात्मक केलेला सिनेमा आहे. आणि मग या सिनेमात काम करून ज्याला आपण राजकीय पुढारी म्हणून ज्यांनी काम केलं पण त्यांना प्रथित यश मिळालं असे प्रसाद ओक, निळू फुले, अरुण सरनाईक, रजनीकांत, कमल हसन असे बरेच झाले. त्या ठिकाणी थांबा, इनपुट तुम्ही नका देऊ, मी प्रिपेअर्ड आहे, कळलं का. आणि सभापती महोदय त्यामध्ये काही राजकीय नेत्यांची नकारात्मक प्रतिमा जी आपण म्हणालात अशामध्ये सिंगम, नायक, राजनीती, सरकार असे बरेचसे सिनेमे झाले ज्याचे काही उल्लेख तुम्ही केला. आणि म्हणून सिंहासनाचा उल्लेख केला, तुम्ही गप्पा मारत होतात त्यावेळेला, मी बोललो. आणि त्यामुळे दोन्ही अर्थाने सिनेमे दाखवले गेले. आता प्रभाव राजकीय नेता दाखवला योग्य की अयोग्य, त्यामुळे जनतेत प्रभाव पडतो का. आता या प्रश्नाचं उत्तर सिनेमा म्हणून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याचा बिझनेस काय झाला, त्याला लोकांनी किती पाहिलं चाहलं हे बघायला लागेल. आणि मग सभापती महोदय काही उदाहरणं त्याची आहेत की ज्यातला आपल्याला इन्फरन्स हा काढता येईल की आपला जो रसिक आहे प्रेक्षक तो चोखंदळ आहे, तो आपल्या यातलं योग्य तर ठरवतो. आणि मग ते कसं, तर आता बघा एक सिनेमा निघाला, हा व्यक्तिगत कोणावर आरोप नाही आहे, मी सिनेमाचं विश्लेषण देतो भाई. आणि म्हणून मग संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील सिनेमा निघाला, 4 कोटीचा खर्च झाला, बॉक्स ऑफिसवर कलेक्शन 62 लाख झालं, लोकांनी त्यांची दाद ठरवली. मग आपण बघू धर्मवीर 2022 8 कोटीचा सिनेमा झाला, त्याच्यातनं बिझनेस झाला 25 कोटीचा, लोकांनी आपली चाहत त्या ठिकाणी दाखवली. मग ठाकरे 2019ला निघाला, बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर 30 कोटीची निर्मितीचा खर्च होता, 32 कोटी निर्मितीपेक्षा जास्ती इन्कम झालं. सभापती महोदय ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर 21 कोटी खर्च झाला, लोकांनी चाहत केली, 27 कोटी कमाई झाली. PM नरेंद्र मोदी 2019ला निघाला, इन्व्हेस्टमेंट 8 कोटीची 28 कोटीची कमाई झाली. अजून एक सिनेमा निघाला, तो प्रवीणच्या जवळचा आहे, एक नंबर, कोणाचा होता मला माहीत नाही, पण त्याच्यावर खर्च झाला 7 कोटी आणि कमाई झाली 2.5 कोटी. लोकांचं रिजेक्शन पण दिसलं. आणि त्यामुळे सभापती महोदया लोकांना राजकीय नेता त्याचं आयुष्य किंवा पात्रातला राजकीय नेता यातना मिळालेल्या गोष्टींवर समाजावर काय प्रभाव पडतो रसिक म्हणून याचं विश्लेषण मी फक्त मांडलं. मला 1 नंबरवर टीकाही करायची नाही आणि जो चालला त्याच्याबद्दल गुणगान करायचं नाही, मी फक्त विश्लेषण त्या ठिकाणी मांडलं. आणि म्हणून मग पुढचा मुद्दा आहे तो सभापती महोदया, मग ती पात्र जी काम करणार आहेत त्यांचं समाजातलं स्थान ते बेरकी, रांगडी, भ्रष्टाचारी, अन्य गुणातले दाखवले म्हणून कमी झालं का. तर आपल्याला माहिती आहे सदाशिव अमरापूरकर असेल, निळू फुले असेल, यांनी बेरकी म्हणून काम केलं, मोहन जोशी असतील, पण यांना समाजामध्ये सामाजिक भान आणि कामामधलं त्यांचं स्थान पुन्हा काही अढळ झालं असं दिसत नाही. आणि म्हणून सभापती महोदय यामध्ये जाणून बुजून कोणी करत असेल, एखाद्याला टार्गेट करून एखाद्या पदावरच्या व्यक्तीला आणि ती बदनामी असेल तर जरूर त्याच्यावर मर्यादा हे CBFC आणि त्या ठिकाणच्या व्यवस्थेने केलं पाहिजे. जरूर ज्यांच्या भावना दुखावल्या जातील त्यांना न्याय संहितेच्या अंतर्गत
कायद्याअंतर्गत प्रावधान जरूर आहे आणि सभापती महोदय वेब सिरीजचा उल्लेख आपण केला तर सभापती महोदय आपल्याला माहिती आहे की वेब सिरीज ह्या तशा अर्थाने आपल्याला OTTवर येतात आणि OTTवर सभापती महोदय माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 आणि 2021 मधील IT नियम याच्या अंतर्गत त्यांचं मॉनिटरिंग करण्याचं आपला निर्णय झालेला आहे. मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग हे त्याचे प्रमुख नियामक प्राधिकरण आहेत. त्यात बरेच टप्पे आहेत. स्वनियमन आहे, स्वतंत्र स्वनियमन संस्था आहेत आणि त्या माध्यमातून मॉनिटरिंग करण्याचा प्रयत्न होतो आणि त्या पद्धतीने सुद्धा काही ऑनलाईन असेल तर ते काढून टाकण्याच्या बाबतीतले निर्णय केले जातात. आणि त्यामुळे सभापती महोदय हात वर केले. सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी मांडलेल्या मुद्द्याला आधार धरून मला असं वाटतं सभापती महोदय की सिनेमे राजकारणातील लोकांचा समज वाढावा यासाठी असावेत, राजकीय घडामोडींचे आकलन व्हावे यासाठी असावेत, त्यातून प्रेरणा मिळावी यासाठी पण असावे, राजकारणाविषयी आणि विशेषतः तरुणांमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी सिनेमा निर्देशकांनी निर्मात्यांनी जरूर करावेत, असे प्रयत्न करायला हवेत असंच आपण ॲडवायझरी म्हणू. पण केवळ रंजकतेसाठी व्यावसायिक यश समोर देखून कोणाला तरी टार्गेट करण्यासाठी तर असे चित्रपट टाळावेत. आणि म्हणून या सगळ्यावर जसं आपण म्हणालात की एक बैठक यासाठी बोलवली जाईल आणि जे नवीन महाराष्ट्राचं चित्रपट धोरण येणार आहे त्यामध्ये या सगळ्यांवर निर्देशक, कलाकार, निर्माते यांना घेऊन आपण योग्य भूमिकेचा आग्रह धरू. सेन्सॉरच्या भूमिकेत राज्य सरकार नाही. सन्माननीय प्रवीण दरेकर, हे पहा आता तुम्हाला सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन मी प्रश्न विचारायला 1-1 मिनिट देणार आहे, पण त्याचा दुरुपयोग करू नका. सभापती महोदय, अत्यंत सविस्तर तपशीलवार उत्तर माननीय मंत्री महोदयांनी दिलंय. मी अभिनंदन करतो. सांस्कृतिक मंत्री म्हणून अत्यंत उत्तम त्यांनी उत्तर दिलंय आणि चित्रपटांची काळजी घेतली याचंही अभिनंदन. तथापि जो मूळ प्रश्न आहे त्यांचा की हे सभागृह आहे, सभापती महोदय आपल्याला पण आम्ही संरक्षण देणारे आहात, जर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींना जर एखादी पर्टिक्युलर भूमिका घेऊन जर त्या ठिकाणी टार्गेट करत असेल, सोशल मीडिया असेल, इकडे असेल, तर इमेज त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींची खराब होते. अनेकदा आपण सामोरं गेलेलो आहोत, मी गेलो, आपण गेलेला आहात, आपण ते फेस करत असतो. कायदेही आहेत, सेन्सॉर बोर्डही आहेत, परंतु त्यांची नीट जर अंमलबजावणी झाली तर त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं पुन्हा प्रश्न विचारण्याची वेळही येणार नाही. माझी एवढीच विनंती आहे की या ठिकाणी जे कायदे आहेत आणि सेन्सॉर बोर्ड आहेत त्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी आपण शासन म्हणून काय करणार आणि त्याचबरोबर याच्यावर एक नियंत्रण असावं विशेष असं, किंवा त्यांचा प्रश्न आहे की याच्यावर नियंत्रणनी उपाययोजना काय करणार. बैठकीत आपण तपशीलवार करालच, आम्हाला विश्वास आहे. तर अशा प्रकारच्या 2 विषयावर शासनाची भूमिका या ठिकाणी काय आहे. सन्मान्य सदस्य दरेकर साहेबांनी 3 प्रश्न विचारले की बाबा या सेन्सॉर बोर्डाच्या विषयातली काटेकोर अंमलबजावणी करायला काय करणार. खरं तर सेन्सॉर बोर्ड राज्य शासनाच्या अंदर येतच नाही, आपलं नाटक पर्यवेक्षण मंडळ आहे. पण तरी आपल्याला लोकांच्या भावनांचा राज्य शासन म्हणून विचार करावाच लागतो आणि म्हणून CBFC काटेकोरपणे काम करण्यासाठीच्या आवश्यकतांचं काय करता येईल ह्या समितीच्या बैठकीत त्याची चर्चा करू. त्याच्याही सूचना आपण किंवा निवेदन आपण त्यांना त्या ठिकाणी देऊ. नियंत्रण काही करणार का सिनेमावर, तर उत्तर आहे की सिनेमावर नियंत्रण करणार नाही, पण उपाययोजना कोणाला टार्गेट करून करण्याच्या असतील तर त्याबद्दल निर्देशकांनी ते टाळावं, लोकप्रबोधनासाठी करावं, अशा स्वरूपाची चर्चा त्या समितीच्या बैठकीत करू. सदाभाऊ खोत.